ऑनलाईन घ्या कुठल्याही निमिषांच्या ऑनलाईन सांगू सर एक मिनिट सेंटर काय नाही सर जवळ आहे बूमच्या जवळ आहे रोल का मित्रांनो रोल 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 आता तुम्हाला काही प्रश्न असतील ना तुम्ही एक मिनिट सर बरोबर 2 वाजता सुरू करायचं यू वॉन्ट मी टू स्पीक इन हिंदी मराठी हिंदी आणि इंग्लिश आजचे जे हे आहे सगळे जे आलेले आहेत हे जे आपल्याला आत्ता सध्या मॅटर चाललेलं आहे श्री अनिल देशमुख आणि त्या अनुषंगाने जे आम्ही क्वॉशिंग पिटिशनसाठी गेलेलो आहे ज्याच्यात अमित देसाई साहेब लीड करतायत मॅटर तर त्या अनुषंगाने बऱ्याचशा बातम्या ह्या कंटिन्युअसली येत होत्या एस्पेशली ईडीकडनं की त्या अशा टाईम व्हायच्या की नेमकं एखादं रिमांड ॲप्लिकेशन किंवा हिअरिंग असलं की त्या अनुषंगा त्यावेळेस ते रिलीज केल्या जायच्या तर बऱ्याचशा याच्यात ज्या फॅक्ट्स आलेल्या आहेत त्या फॅक्ट्स ह्या करेक्ट फॅक्ट्स नाही आहेत ज्या इथे आलेल्या आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या ॲक्शन्स बऱ्याच झालेल्या आहेत ह्या सगळ्या प्रिज्युडायशियल ॲक्शन्स आहेत तर त्या अनुषंगाने म्हणून आज म्हटलं एक याच्यामध्ये नॉट एक्झॅक्टली स्टेटमेंट पण याच्यामध्ये काय फॅक्ट्स आहेत त्या एकदा सगळ्यांसमोर आणल्या जाऊ शकतात हे मॅटर ऑफकोर्स आता माननीय हायकोर्टामध्ये आहे फॉर द पर्पज ऑफ क्वॉशिंग त्याच्यामध्ये हिअरिंग कंप्लीट झालेली आहे आपल्याकडनं देसाई साहेबांनी मॅटर लीड केलेलं आहे तिकडनं CBIकडनं अमन लेखी साहेबांनी मॅटर लीड केलेलं आहे त्यामुळे दोघांचे हे ऐकलेले आहेत माननीय शिंदे साहेब आणि जमादार साहेब यांच्या डिव्हिजन बेंच समोर आहे मॅटर क्लोज झालेला आहे फॉर ऑर्डर त्यामुळे त्या अनुषंगाने हे केलं आता काही काही समन्स पण आलेले आहेत देशमुख साहेबांना ज्याच्या अगेन्स्ट ते ही हॅज गॉन इन सुप्रीम कोर्ट त्यामुळे श्री अनिल देशमुख आता सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा ईडीच्या अगेन्स्टच्या याच्यात वॉशिंगमध्ये तिथे आहेत आता याच्यामध्ये सगळ्यांना हे माहिती होतं की हे मॅटर कसं झालेलं आहे आजपर्यंत मीडियात बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत याच्याबद्दल हवेवर याच्यामधल्या बऱ्याचशा ज्या फॅक्ट्स आहेत या लिगली स्पीकिंग ह्या सगळ्या हिअरसे फॅक्ट्स आहेत याच्यात कोणाचं काहीही कोणाकडेही याच्यामध्ये हार्ड फॅक्ट्स ॲज सच काही नाही आहेत ऑफकोर्स त्याची लिगॅलिटी जी आहे ती माननीय हायकोर्ट ठरवेल त्यामुळे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही पण जर अदरवाईज काही जे जे मनातले आपल्या हे असतील प्रश्न किंवा काही विचारायचे असतील की वजनबद्दल असतील किंवा त्यांनी आता कमिशन ऑफ एन्क्वायरी पण ऑलरेडी डिक्लेअर केलेली होती स्टेट गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा तिच्याकडे सिव्हिल कोर्टचे अधिकार नव्हते पण नंतर त्यांच्यावर सगळे सिव्हिल कोर्टचे अधिकार पण दिलेले आहेत तर ते सुद्धा बॉम्बे हायकोर्टचेच रिटायर्ड जस्टिस आहेत माननीय चांदीवाल साहेब ते ऑलरेडी करत आहेत तर त्या याच्यामध्ये आता सगळ्यांनी ॲफिडेव्हिट्स फाईल केलेले आहेत एक्सेप्ट परमबीर सिंग की ज्यांचं म्हणणं आहे की ही इन्क्वायरी आता चालू शकत नाही तर त्याच्यावरही आता परत 19 तारखेला हिअरिंग आहेच आणि त्या याच्यामध्ये मेनली सचिन वझेंचं एक ॲफिडेव्हिट त्याच्यामध्ये दाखल झालेलं आहे आता हे ॲफिडेव्हिट महत्त्वाचं याच्याकरता आहे कारण कॉन्ट्ररी टू ज्या काय त्यांच्या स्टेटमेंट्स आहेत इन CBI किंवा ED तर कॉन्ट्ररी टू दॅट इथे कुठेही सचिन वझे हे म्हणत नाही आहे किंवा मी फेब्रुवारीमध्ये जाऊन श्री अनिल देशमुखांना भेटलो किंवा त्यांच्या जसे ईडीचे रिपोर्ट्स आहेत किंवा जे सिलेक्टिव्हली लीक केल्या गेलेले होते न्यूजपेपरमध्ये की 4.70 कोटी दिले हे असं कुठेही ह्या ॲफिडेव्हिटमध्ये कुठेही त्यांनी दिलेलं नाही इनफॅक्ट तो हे सुद्धा म्हणत नाही की 1 रुपया कधी दिलेला आहे हे ॲफिडेव्हिट माननीय कमिशनमध्ये फाईल झालं होतं आणि ते आम्हाला सगळ्यांना कॉपी सर्व झालेल्या आहेत त्यामुळे ते ऑफिशियली हे घेतलेले त्यामुळे वझेंचं कुठेही म्हणणं नाही आहे की फेब्रुवारीमध्ये मिड फेब्रुवारीत भेटले किंवा एंड ऑफ फेब्रुवारीत भेटले जे परमबीर सिंगांनी ॲलेज केलेलं आहे किंवा जे संजय पाटील जे एक ACP आहेत सोशल सर्व्हिस ब्रांचचे तर संजय पाटीलही जे म्हटले की एंड ऑफ फेब्रुवारीत केव्हा तरी भेट झाली असं त्यांना वझेंनी सांगितलं असं कुठेही त्या ॲफिडेव्हिटमध्ये नाही आहे आणि हे ॲफिडेव्हिट नॅचरली सगळं फ्री ॲटमॉस्फिअरमध्ये झालेलं हे आहे तर वझेंनी एक सांगितलं आहे फक्त याच्यात की एकदाच तर जानेवारीमध्ये त्यांना भेटला होता तेव्हाही काही ऑफिशियल कामाने गेलेला असेल आणि दुसरी गोष्ट त्यांनी कुठेही कोणालाही पैसे दिल्याचं त्यांनी सांगत नाही हे एकदम क्लिअरली त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये दिलेलं आहे
त्यामुळे या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ही सगळी CBI असेल किंवा ED असेल यांच्या सगळ्या स्टेटमेंट्सवरच डाऊट आता क्रिएट होतोय. दुसरा एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की CBI आणि ED जेव्हा यांच्या समोर स्टेटमेंट घेतल्या तर त्यांचे ऑफिसर्स तिथे प्रेझेंट असतात. कितीही म्हटलं तरी माणूस हा प्रेशर खाली असतो, त्यांचं कोव्हर्जन असू शकतं, काय जे काय त्यांचं असेल तिथे द्या. पण इथे देताना कमीत कमी त्यांनी ॲफिडेव्हिट जे दिलेलं आहे कमिशनमध्ये तिथे कोणाचंही प्रेशर असण्याचं किंवा काही असण्याचं कारण नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्यातच दिलेले कुठेही वजे याच्यात म्हणत नाही की संजय पाटलांना त्यांनी कधी काही सांगितलं आहे किंवा. त्यामुळे या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये ही एंटायर जी केस आहे याचे जे काय फॅक्ट्स आत्तापर्यंत येत होत्या त्या फॅक्ट्स आणि हे ॲफिडेव्हिट हे बरेचसे ॲट व्हेरियन्स आहेत. त्यामुळे या सगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये असं हे झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये हे असतील प्रश्न तर मला जेवढं काय ते माहिती असेल एक्सेप्ट लिगॅलिटी, कारण दॅट इज इज चॅलेंज बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. त्यामुळे लिगॅलिटीजबद्दल किंवा जजमेंट्सच्या याच्यावर काही विचारू नये कारण मॅटर इज नाव सब ज्युडिस. त्यामुळे एक मिनिट सर, प्रश्न कुठे आला ना तर मध्ये बघून बोला. फक्त मी जसं म्हटलं की लिगल ते सगळं सांभाळतील. सर, देशमुख परिवाराचे आपण वकील आहात. देशमुख परिवारातील किती जणांना ईडीने नोटीस बजावले चौकशी करता? आत्तापर्यंत श्री अनिल देशमुखांना आहे, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा जो आहे श्री ऋषिकेश त्यांना आहे, त्याच्यानंतर त्यांच्या ज्या मिसेस आहेत मिसेस आरती देशमुख त्यांना हे केलेलं आहे. आत्तापर्यंत सलीलला अजून समन्स नाही आलेले, म्हणजे निदान 2 तासांपूर्वी तरी माझी जी काय माहिती असते. सॉरी सर, प्रश्न कुठून आला? मिसेस देशमुख यांना कधी आलेलं आहे समन आणि कुठल्या डेटसाठी? त्याची डेट माझ्या माहितीप्रमाणे आजची हे होती, पण त्यांना समन्स फार लिमिटेड कॉन्टेक्स्टमध्ये हे आलेलं असणार. त्याचे ऑफकोर्स आता मला ईडीच्या याच्यातलं मी आत्ता तर इमिजिएटली काही डायव्हर्ज नाही करू शकत, पण त्यांना आजच्या डेटसाठीचं समन्स. That I will not be able to put in right now because I was not in contact. सर, मराठीत सांगा. ईडीने ज्यावेळी हिअरिंग होती कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांची, तर रिमांड कॉपीत म्हटलेलं आहे की सचिन वाझे भेटला, त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे, ईडीने ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे. त्याचबरोबरीनं ऋषिकेश देशमुख यांनी हवालामार्फत मुंबई, नागपूर, दिल्ली आणि त्यांची शिक्षण संस्था जी आहे तिथून पैसे वरते केले. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय सांगाल? मी जसं मगाशीच म्हटलं की आता 2 स्टेटमेंट्स हे आलेले आहेत. आता इथे जे कमिशन समोर ॲफिडेव्हिट आलेलं आहे वजेंचं, त्याच्यात कुठेही वजे म्हणत नाही आहेत की पैसे दिलेले आहेत का. ही हॅज स्टॉप की जानेवारीची एक त्यांनी फक्त भेटीचा दिला, तेही प्रॉब्ली ऑफिशियल याच्यात हे असणार. त्याच्यानंतरच्या वजे कुठेच नाही, ही सायलंट. ते पुढे काहीच नाही आहे त्यांचं. त्यामुळे जे काही ईडी म्हणतं, आता ईडीसुद्धा एव्हरीबडी नोज की इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे, त्यांच्यासमोर काय पद्धतीने सगळं हे केलं जातं. त्यामुळे कुंदन शिंदे जरी ईडी रिमांडमध्ये म्हटली तरीसुद्धा इट इज नॉट नेसेसरी की इट मे बी ट्रू. तुम्ही मगाशी एक म्हटलं की ज्यावेळी ईडीला किंवा सीबीआयला जबाब दिला जातो तेव्हा त्यांच्या ऑफिसर असतात म्हणून दबावाखाली घेतला जातो. असं थेट म्हणणं आहे का की सचिन वाझे यांनी ईडीला दिलेला जबाब जो आहे तो सीबीआय किंवा ईडीने त्यांच्या दबावाखाली घेतलेला आहे? ऑफिसर्सवर ॲस्पर्शन्स कास्ट नाही केल्या जाऊ शकत. मी काही त्यांच्यावर डायरेक्ट असे आरोप नाही हे करत, पण शेवटी एक हे असतो की ज्यावेळेस तुमच्या समोर तिथले ऑफिसर असतात कोणत्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये, आपले रेग्युलर पोलीस असो किंवा सीबीआय असो ईडी असो, तर त्यांच्यासमोर जेव्हा जबाब दिला जातो तेव्हा माणूस प्रेशर खाली असतो. काही वेळेस त्यांना प्रश्न विचारले जातात जे लिडिंग प्रश्न असू शकतात. त्या अनुषंगाने जेव्हा ते दिल्या जाऊ शकतात तर तो माणूस काय बोलतो, त्याचा जबाब घेतला काय जातो, रेकॉर्ड केला जातो, याच्यातही फरक पडू शकतो. पण येस, प्रेशर असतं ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आणि म्हणूनच जे CRPCमध्ये हे दिलेले आहे एक सेफगार्ड की पोलिसांसमोरचा जबाब हा इनॲडमिसेबल असतो, तो त्याच्याच करता दिलेला आहे. फक्त ईडीचा जो आहे की ईडी समोरचा जबाब हा त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा इनॲडमिसेबल नाही, असं जे आत्तापर्यंत त्यांचं म्हणणं होतं. पण त्या ऑफकोर्स बऱ्याचशा गोष्टी अंडर चॅलेंज आहेत. तर सर, तुम्ही सांगताय की वाझे आणि देशमुखची कधी भेट झाली, देशमुख सरांची कधी भेट झाली नाही, पण मुळात ईडीचा असा आरोप आहे की कुंदन शिंदे, संजीव पलांडे यांच्या मार्फत सचिन वाझे आणि अनिल देशमुख असं त्यांनी ट्रायंगल जोडलेला आहे, ज्यामार्फत पैशांचे व्यवहार झालेले आहेत, ज्यामार्फत मिटिंगा झालेल्या आहेत. मी जसं म्हटलं की जे ॲफिडेव्हिट कमिशनमध्ये आलेलं आहे, जे आपल्याला ड्युली सर्व्ह झालेलं आहे, त्याच्यामध्ये सचिन वाझे
हे फक्त एकदा जानेवारीत थोड्या वेळाकरता काही कामासाठी भेटलेले होते, एवढंच त्यांनी दिलं. जे परमबीर सिंगांनी सांगितलंय किंवा सचिन पाटलांनी म्हणजे सांगितलंय की बाबा फेब्रुवारी मिडमध्ये केव्हा तरी भेटलो किंवा फेब्रुवारी एंडमध्ये, त्यांच्याही तारखांमध्ये फरक आहे, असं कोणत्याही याच्या बाबतीत वजे कुठेच त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये बोलत नाहीये. पुढे सर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही आज अनिल देशमुख यांच्या वतीने जी प्रेस कॉन्फरन्स घेतात, सुरुवात जी आहे ती परमबीर सिंग यांनी जो काही 100 कोटी रुपयाचा आरोप केलाय त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत. अनिल देशमुखने याबाबतचा पुरेसा अजून खुलासा केलेला नाहीये. काय म्हणणं आहे तुमचं? हे सगळंच्या सगळं जे आहे सगळं खोटं. बेसिकली 1750 बारची जी फिगर आहे हीच बेसिकली खोटी आहे. वजे त्यांच्याच ॲफिडेव्हिटमध्ये कमिशन समोरच्या म्हणतात की इथे 200 बार आहेत किंवा हे बारची जी फिगर्स आहे ही ऑफिशियली चेक केल्या जाऊ शकते. बार्स म्हणजे हे बार्स नसतात की जे रेस्टॉरंटच्या लागून जिथे रेग्युलर बार जे असतात. बार्स वूड मीन की जे सर्टन लायसन्स्ड ऑर्केस्ट्रा बार्स आहेत ते बार्स त्या कॉन्टेक्स्टमध्ये ही एवढी फिगरच बेसिकली त्यांच्यात नाही. हे सगळे जे आरोप आहेत हे निदान ॲटलिस्ट जे आम्ही बघितलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ फॅक्ट्स आणि जे इन्स्ट्रक्शन हे सगळं हे खोटं आहे बेसिकली. एक महत्वाचं आहे की कुंदन शिंदे हे पैसे स्वीकारायचे असं एकूणच तपासामध्ये या गोष्टी सगळ्या म्हटल्या जातात ईडीच्या तपासामध्ये. दुसरी गोष्ट आहे की जे पालांडे त्यांनाही आदेश झाले. या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहेत ते पैसे घेतल्याचं ईडीचे अधिकारी कोर्टात म्हणतात, ईडीच्या कोर्टात म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की ईडीचा हे आता रिमांडच्या पर्पजसाठी त्याची व्हेरॅसिटी टेस्ट होईलच, पण निदान आज तरी ज्या माणसाने ज्याचं म्हणणं आहे की दिलं, परमबीर सिंग काय म्हणतात हे इमटेरियल आहे, कारण परमबीर सिंगचा एव्हिडन्स हा सगळा हिअर्से आहे. दुसरी गोष्ट, वझे हे परमबीर सिंगांच्या क्लोज याच्यातले होते, त्यांना रिइन्स्टेट केलं गेलं बाय परमबीर सिंग. ज्यांना रिइन्स्टेट काही स्टेट गव्हर्नमेंटने किंवा अनिल देशमुखांनी केलेलं नाही, कारण तशी प्रोव्हिजनच नाहीये. मुंबई सीपीच्या अंडरची एक कमिटी आहे की जे रिइन्स्टेट करतात किंवा सस्पेन्शन्स बघतात. त्यांनी 15 वर्षानंतर यांना आणलं, त्याच्यात काही HMला किंवा CMला किंवा अजून कोणालाही ती फाईल तिथे जात पण नाही. दॅट इज नॉट द प्रोसिजर. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण जी रिइन्स्टेट केल्या गेलेलं आहे ते परमबीर सिंगांनी आणि जी काय कमिटी होती त्याच्यातही मला ते ऑफकोर्स जे काय माझ्या हिअरसेला आहे ते रेकॉर्ड जे आहे त्याच्यामध्ये पण 1-2 ऑफिसर्सनी डिसेंट केलं होतं की यांना रिइन्स्टेट नका करू. इन स्पाईट ऑफ दॅट परमबीर सिंगांनी त्यांना रिइन्स्टेट केलेलं हे ऑलरेडी कोर्टासमोर पण आलेलं आहे आणि त्याच्यावरच ऑनरेबल हायकोर्टनी बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले. सर मग असं असताना अजूनपर्यंत एक मिनिट अनिल देशमुख यांच्या परिवारातही कोणीही ईडी चौकशीला सामोरं का नाही गेलं? असं आहे की आता ऑलरेडी हे जे सगळ्या लिगॅलिटीज आहेत बेसिकली या ऑलरेडी आता माननीय सुप्रीम कोर्टमध्ये ते गेलेले आहेत, तिथे चॅलेंज केलेलं आहे. आणि ह्याच्या आधी एकदा अनिल देशमुखांच्या घरी ईडी गेलेली होती, त्यांनी सर्च घेतलेला आहे. CBIने पहिल्यांदा सर्च घेतला, CBIने एक प्रिलिमिनरी एन्क्वायरी केली, नंतर ईडी गेली, त्यांनी सर्च घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना काही त्यावेळेसही प्रश्न विचारलेले होते. हे जे काय सगळं आहे त्यामुळे ॲज अ प्रपोज्ड अक्यूज किंवा लिटिगंट त्यांना अधिकार आहे की ते ऑनरेबल हायर ज्युडिशरीमध्ये जाऊन त्याला चॅलेंज करणं, तो त्यांनी त्यांचा हे केलेला आहे, अधिकार वापरलेला आहे. असं आहे की कोणताही माणूस, लिव्ह असाइड नुसते श्री अनिल देशमुख, कोणताही माणूस त्यांना जर एखाद्या याच्यात बोलवत असेल त्यांना त्यांचं रेप्युटेशन आणि आजपर्यंतचं सगळं बॅकग्राऊंड हे त्यांना सेफगार्ड करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि उद्या एखादा जेव्हा त्यांना प्रश्नही विचारला जातो किंवा क्वेश्चनिंगही केलं जातं तर कोणत्याही माणसाला काही ते डिझायरेबल वाटत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांचं एवढ्या वर्षाला पेन्स टेकिंगली बनवलेलं रेप्युटेशन हे जेव्हा प्रोटेक्ट करायचं असतं तर त्यावेळेस कोणताही माणूस याचा कायदेशीर अधिकार पहिल्यांदाच वापरा. कोणताही माणूस, आपण एवढे अँटिसिपेटरी बेल्स बघतो, ह्याच्या प्रोव्हिजन्स कशासाठी आहेत? अगदी छोट्यातला छोटा बिझनेसमॅन किंवा माणूस असो ते मोठ्यातल्या मोठा अँटिसिपेटरी बेलसाठी काय येतात पहिल्यांदा? अजून काहीच डेट्स वगैरे आले? येस. See, as far as the CBI is concerned,
whatever progress has been given, that has been, I think that they might have given it to the Honorable High Court in a sealed cover as directed by the Honorable High Court. So that is as far as the CBI is going. The CBI, I believe, has recorded some statements. Of course, we also get to know it from the press itself. It is not that we have some special information about it. As far as the ED is concerned, yes, the ED is also going into certain aspects, but probably we feel that the probe by the ED is going beyond what is really mandated. The ED is now looking or has started, for whatever reasons they feel, has started or is looking into certain questions which are more from the point of view of harassment than a genuine investigation. So if I ask you about the CBI case first, that is before the High Court for quashing the FIR, what is the status of that? I think it is pending for the order now. See, now the Honorable High Court has closed it for the purpose of orders. So we don't know when, now since they've reserved it, so we don't know when the honorable judges would pass an order in that context. So it is really now, everybody is has the same amount of information. So about the ED investigation, so far we know that Mr. Deshmukh and his son Rishikesh Deshmukh were summoned, and against that both of them had approached Supreme Court. Has any other member of the Deshmukh family also been summoned by ED? Summoned, like I said, that's a different matter. But yes, these two of them, Mr. Anil Deshmukh and Mr. Rishikesh Deshmukh, they have approached the Honorable Supreme Court. Sir, any summons to Mr. Salil Deshmukh? No. Okay, and to Mrs. Not as far as I know. Okay, and sir, to Mrs. Aarti Anil Deshmukh? Mrs. Deshmukh, yes, a summons was given 2 days back, but one must appreciate the fact that she is more than 65 or 66 years of age. She already had corona. She's got a number of problems health-wise, and and she has been summoned. She is a simple housewife. She is not involved in any of the businesses or any of the politics of the Deshmukh family, but that is only to the extent that I have known. And sir, about the Chandiwal Commission, what is there in the affidavit filed by your client and also the Sachin Wazir? If you can share. See, right now I can't share the affidavit, but yes, I've given certain details that Sachin Wazir nowhere says that any money has been handed over. That's a part of the affidavit. So next time when the date is there, maybe the media can also ascertain by themselves, if allowed by the commission. But as far as the affidavit goes, there is no mention of any money being given to either Kundan Shinde or to any other person. सर, एक प्रश्न होता, ज्यावेळी सचिन वाझेला एनआयने अरेस्ट केली होती त्यावेळी एनआय समोर एनआय कोर्टात सचिन वाझेने स्वतः लिखित वकिलांमार्फत 4 पानी एक लेटर दिलं होतं, जे तेच पत्र आहे आणि तसाच जबाब आहे ईडीचा, सीबीआयचा जो सचिन वाझेने दिलेला आहे. ते पत्र आता ऑन रेकॉर्ड घ्यावं असं ज्या पिटिशनर जयेश पाटील यांनी देखील हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीनं तुम्ही म्हणताय की चांदीवाल आयोगामध्ये जे सचिन वाझेने दिलेलं प्रतिज्ञापत्र आहे त्यामध्ये कुठेही अनिल देशमुख त्यांच्याशी काही संबंध नाहीये, पैशांचे व्यवहार आहेत असं म्हटलेलं आहे. मग सचिन वाझेने स्वतः लिहिलेलं पत्र ते खोटं आहे, ईडीने जबाब घेतलेला तो खोटा आहे का चांदीवाल आयोगामध्ये दिलेलं प्रतिज्ञापत्र खरं आहे? असं आहे की 3 डॉक्युमेंट्स आहेत. आता जे पत्र आहे ते पत्र सगळं एक्स्ट्रा ज्युडिशियल आहे. ते काही माननीय स्पेशल कोर्टमध्ये पण ते ऑन रेकॉर्ड नाही आहे केलेलं. इनफॅक्ट तेच कोर्टाने त्यावेळेस त्यांच्या वकिलांमार्फत हे दिलं होतं की ही अशी पद्धत बरोबर हे नाही आहे, तर ते हे दिलेलं आहे. त्यात ते पत्र आहे, त्यामुळे त्याला आपण काही मान्य करायचं की नाही हा जेव्हा एव्हिडन्सचा भाग येईल त्याच वेळेस त्याचं. दुसरी गोष्ट, ॲडव्होकेट पाटीलांनी हायकोर्टमध्ये जे काय केलेलं असेल दॅट विल बी पेंडिंग आणि त्याच्यावर माननीय हायकोर्ट त्याच्यावर डिसिजन देईल. त्यामुळे त्याच्यात मी काही बोलणं, मी जसं म्हटलं की लिगॅलिटीवर काही हां. ॲज फार एज ॲफिडेव्हिट इज कन्सर्न, सचिन वाझेंनी कुठेही त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये हे म्हटलेलं नाही आहे की हां कमिशन ऑफ एन्क्वायरी समोर की कोणाला काही पैसे दिलेत याच्यावर ते पूर्ण सायलेंट आहे. ते काहीच हे नाही. मग त्यांनी फक्त दिलं आहे की एकदा फक्त भेटलेला होता जानेवारी, बस तेवढं सोडून अदरवाईज त्यांचा म्हणजे जानेवारीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा ते यांना हे भेटले अनिल देशमुखांना,
त्याच्या व्यतिरिक्त व कधी त्यांची किंवा जानेवारी नंतर कधी त्यांची भेट झालेली त्यांच्याबद्दल ह्याच्यावर त्यांचा कुठेच भाष्य नाही आहे. ही इज सायलेंट ऑन दॅट पॉईंट. आणि देशमुख सचिन वाझेला पर्सनली ओळखत होते का? हा प्रश्न आता ते त्यांच्या पर्सनल नॉलेज प्रमाणे आहे का. ॲज अन ॲडव्होकेट आय वोंट बी, मला ते त्यांचं पर्सनल नॉलेज काही माहिती असायचं कारण नाही आहे. सर ये भी कहा गया जो पलांडे और अरेस्ट किए जाने के उसमें ये भी कहा गया था रिमांड में कि नागपुर की एक ट्रस्ट है जिससे मनी लॉन्ड्रिंग की गई, ये पूरा पैसा जो है दिल्ली पहुंचा सेल कंपनीज के थ्रू उसे कन्वर्ट करके फिर भेजा गया. उसी के मामले में जो है समन भी किया गया है, ऋषिकेश को भी समन किया गया है और कहीं ना कहीं उस चीज को लेके पक्ष है. सी अभी ये जो है ये पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है. दैट इज द ईडीज केस. फाइनली वो टेस्ट होगा कोर्ट में. ईडी ने कहा है इसलिए वो वैसे का वैसा ही नहीं होता. एंड दीज आर लेजिटिमेट ट्रस्ट कंपनीज. आई एम नॉट अ सीए कि मैं इस पे बोलूँ, लेकिन ये कई साल से ये ट्रस्ट है. ये ट्रस्ट कोई आज नहीं बनी हुई या 5 साल में नहीं बनी हुई. ये ट्रस्ट पुरानी ट्रस्ट है उनकी. उसमें से लेजिटिमेटली वहाँ पर एजुकेशनल इंस्टीट्यूट्स चलते हैं. सो इफ दैट इज़ द केस देन हाउ कैन वन डायरेक्टली जंप टू अ कंक्लूजन एंड उसमें डेरिवेशन कैसे निकाला जा सकता है बिकॉज ऑफ सर्टन पावर्स अंडर सर्टन एक्ट्स जो अंडर चैलेंज है. ये सब स्टेटमेंट्स आती हैं. येस, बट दैट इज उनका इन्वेस्टिगेशन है. वो अपनी एक थ्योरी ये करेगी, डिफेंस विल पुट फोर्थ देयर थ्योरी. वी विल से कि दिस इज नॉट करेक्ट, दे विल से दैट दिस इज द. ये फाइनली टेस्ट कोर्ट में होगा. ये आज की डेट में दिस इज जस्ट एन इन्वेस्टिगेशन. प्रॉबली कल को उनका कंक्लूजन ये भी आएगा ईडी का कि ऐसा कुछ नहीं था, या प्रॉबली वो बोलेंगे कि ये उनकी थ्योरी है. इन्वेस्टिगेशन चल रहा है. यही चीज को वेरीफाई करने के लिए समन्स भेजे गए थे ना, तो ऋषिकेश और नहीं ऐसा है कि ईडी का जो एंटायर प्रोसेस है दैट इज़ अ वेरी ओपेक इन्वेस्टिगेशन, अनलाइक सीबीआई या पुलिस या बाकी एजेंसीज करती हैं. अगर एंड ये पॉइंट्स ऑफ कोर्स कोर्ट्स में भी कई बार अभी डिबेट हो रहे हैं कि जो सब ईडी का ECIR हैं जो इंटरनल डॉक्यूमेंट करके ट्रीट करते हैं, ये पब्लिक डॉक्यूमेंट होना चाहिए इन एनी पर्सन. मतलब वी आर रिप्रेजेंटिंग मिस्टर देशमुख इसलिए छोड़ दीजिए, बट अदरवाइज एज अ फेयर प्रोसेस ऑफ इन्वेस्टिगेशन दीज आर ऑल पब्लिक डॉक्यूमेंट्स. ये लोगों को मालूम होना चाहिए कि जिसके खिलाफ जो चार्ज लगाया गया है, अनलेस वो आप उसको बताएंगे नहीं, हाउ कैन ही प्रिपेयर. अगर समझिए ऋषिकेश को अगर पूछा गया कि आप 2012 में आपने ये ऐसे ऐसे किया था, आपके अकाउंट में ये ऐसे ऐसे आया, पर्सन इज नॉट सुपर कंप्यूटर कि उसको सब कुछ मालूम होगा. तो ही नीड्स टू बी गिवन रीजनेबल अपॉर्चुनिटी एंड रीजनेबल इन्फॉर्मेशन कि जिसके बेसिस पे वो आएगा बोलेगा. एंड ये सब तो मैटर ऑफ डॉक्यूमेंट्स हैं. ये ऐसा तो कुछ है नहीं कि इसमें से कुछ रिकवर करना है. तो ये जो एंटायर प्रोसेस है, अगर बोला जाएगा कि ये आपके ये 10 या 15-20 एंट्रीज के बारे में हमको ये चाहिए, बैंक एंट्रीज है, लाके वो बोलेंगे कि ये 8 एंट्रीज के बारे में मालूम है, 10 एंट्रीज के बारे में. अगर आप उसको वहाँ पर बिठाएंगे और 10-12 घंटे ये करेंगे एंड देन यू से कि आप इसके बारे में बताइए, ये 2012 की थी, ये 2015 की थी, ये 2018 की, हाउ इज इट ह्यूमनली पॉसिबल टू नो. सो इन द लार्जर कॉन्टेक्स्ट इसका भी ये सोचना चाहिए. ये सब बहुत ये है कि ऑप्टिक्स के लिए ये सब ठीक है कि समन्स दिए हैं, वो अब तक आए नहीं, लेकिन उसके पीछे की रीजनिंग्स भी है. पर्सन आप जिसको इन्वेस्टिगेट कर रहे हैं उसके ऊपर आप थ्रेट रख सकते हैं. उसको अगर आप यही देंगे नहीं कि आपके ऊपर चार्ज क्या है या आपके ऊपर आरोप क्या लगाया गया है और आप अब तक क्या ये आपसे एक्सपेक्टेड है, तो आप इन्वेस्टिगेशन कैसा करेंगे. क्या ईडी की तरफ से ये चीजें शेयर नहीं की गई? क्योंकि जो है अनिल देशमुख के लॉयर जो है वो ईडी भी पहुंचे थे और कहा गया था कि 10 दिन का समय जो है वो लिया गया है और जो डॉक्यूमेंट मांगे गए हैं, जो डॉक्यूमेंट जो रिक्वायर्ड है पूछताछ के लिए वो दे दिए गए. इंद्रपाल जी असं आहे की इंद्रपालांनी ही सगळं अच्छा, उन्होंने भी ये नहीं ये किया था कि सब डॉक्यूमेंट्स क्या क्या उनसे एक्सपेक्टेड है, ये इंद्रपाल जी को भी नहीं बताया गया था. इट इज़ नॉट कि उनको ये बोला गया कि ये 10 डॉक्यूमेंट्स आपसे चाहिए. एंड कभी भी अनिल देशमुख ने ये नहीं कहा है कि हम इन्वेस्टिगेशन को सामने जाने को तैयार नहीं. उन्होंने कहा है कि ही इज़ मोर देन 72-73, ऑलरेडी कोरोना हो चुका है, ही इज़ ऑल्सो नॉट इन द बेस्ट ऑफ हेल्थ. आपको जो चाहिए आप आजकल जूम है, कोर्ट्स भी आजकल जूम पे चल रहे हैं, यू आस्क इट एंड आप ये बताइए कि ये 10 डॉक्यूमेंट चाहिए, 15 डॉक्यूमेंट चाहिए. ही इज नेवर शाइड अवे फ्रॉम इन्वेस्टिगेशन से या इंक्वायरी से, तो वो डॉक्यूमेंट्स देखने को तैयार है. इट इज
ऑडियो विजुअल ये करें, वैसा ही एप्लीकेशन भी रिक्वेस्ट किया गया था ईडी का। अल्टीमेटली उनका प्रोरोगेटिव है, उनको क्या करना है तो वो But why is he avoiding for questioning session with ED? see, like I said, two things. One, he feels that the inquiry is not justified, so therefore he has gone into the honorable Supreme Court saying that this inquiry is not justified, it should be quashed for extraneous reasons. And secondly, like I said, in the larger perspective also, the manner in which investigation with ED goes on is a very opaque investigation. And आप अगर पूरे पीएमएलए की हिस्ट्री देखेंगे तो वो पीएमएलए की हिस्ट्री जो आई थी वो लॉन्ड्रिंग एक्ट से आके पहले उसमें 7-8 ऑफेंस हुआ करते थे, टुडे इट इज मोर देन 30. Probably the ED is losing focus कि किस पे. Is it fearing his arrest? Do you think that he's arrested? See, that I wouldn't be able to comment because ED के मन में क्या है, शायद उनको अरेस्ट नहीं करना होगा वो उनके मन में है. I am not the person who's investigating, so I wouldn't be able to comment on this. सचिन वाजेंनी आयोगासमोर खूप मोठ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलंय. सचिन वाजे आयोगासमोर एक सांगतोय, सचिन वाजे ईडी समोर वेगळं सांगतोय, एनआय समोर वेगळं सांगतोय. नक्की कोणतं खरं मानायचं? ते सचिन वाजेलाच माहिती आहे खरं तर की कोणतं खरं, पण निदान जे काय डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे डॉक्युमेंट्सवरनं तरी निदान आपण सांगू शकतो की याच्यात फरक आहे की सचिन वाजे कुठेही म्हणत नाही की जानेवारी नंतर कधी तो अनिल देशमुखांना भेटलेला आहे किंवा त्यांनी पैसे दिलेले आहेत अनिल देशमुखांना, हे कुठेही तो म्हणत नाही. हे डॉक्युमेंट्सवर जे आहेत आपण त्याच्या बेसिसवर सांगू शकतो. मी पर्सनली कधी सचिन वाजेला भेटलो नाही, मला माहिती नाही. सर पण बारवाले जे म्हणतात, बारवाल्यांची जी इन्क्वायरी झाली त्या बारमध्ये जे ओनर्स होते त्यांनी सांगितलं की 4,70,00,000 समथिंग अमाऊंट जी आहे ती दिलेली असं ईडीकडे त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अनिल देशमुख यांनी जे पत्र दिलं त्यात दिलं की आम्ही राजकारण चालू आहे, तर नेमकं काय? आता जे बारवाल्यांनी सांगितलेलं असेल ते त्यांना माहिती, आणि ते पण मलाही मीडियामधनंच हे कळतं तुमच्याच मार्फत. पण ते जर त्यांनी जर म्हणतायत त्यांनी पैसे सचिन वझेला दिलेले आहेत तर सचिन वझेपर्यंत त्याची हे आहे. पुढे त्याचं हे काय म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही जेव्हा त्याच्यावर आरोप करतात तर हे फार सोपं आहे की म्हणणं की हो असं झालंय किंवा ह्यांनी घेतलेले आहेत त्यांनी नाही घेतलेले आहे, पण त्याचा प्रूफ काय, हे सगळं हिअरसे आहे. इथपर्यंत सचिन वझेपर्यंत झालं, मग त्याची चौकशी का नाही? किंवा त्याचा जर डायरेक्ट बॉस परमबीर सिंग होता तर हे आपल्याला म्हणायचं आहे का की बा परमबीर सिंगांना माहितीच नाहीये त्यांच्या याच्यात काय चाललेलं होतं आणि त्यांचा एक एपीआय काय करत होता, जो एपीआय त्यांनी रिइन्स्टेट केला. डायरेक्टली परमबीर सिंगनाच फक्त रिपोर्ट करायचा, मध्ये आधे सगळ्या पार डीसीपी असेल किंवा जॉईंट सीपी असेल कोणालाही मध्ये रिपोर्टिंग करायचं नाही. हे जे सगळं आहे हे असं म्हणजे हे आपल्याला पटतं तरी का? किंवा सीपीला जर माहिती नसेल की त्याच्या याच्यामध्ये ही वॉज दॅन एक्स्ट्रीमली अनफिट टू बी सीपी, आणि तेही सीपी मुंबई. mentioned that they have given offered 4 crores rupees and all to Anish Deshmukh. How do you react to that? See, nowhere, as far as to the best of my knowledge, what I have again received from the media itself, nobody says that that amount has been given to Anil Deshmukh. Has anybody said that the amount has they have personally met Mr. Deshmukh? I don't think so. So it's just It was Vaje or the. How do they know that? How do they know? How do they know that? These are all questions which will be tested during the course of this is at inquiry stage. अगर आप ये कह रहे हैं तो क्या शिंदे पलांडे सचिन वजे से पैसे लेते थे, ये बात अनिल देशमुख को पता ही नहीं थी? देखिए, शिंदे या पलांडे पैसे लेते थे यही बात पहले गलत है. सो आप किस बिना पे बोल सकते हैं कि शिंदे को पैसे दिए गए ऑन द बेसिस ऑफ स्टेटमेंट्स विच आर इनएडमिसिबल इन लॉ? ये सब हियरसे हैं. ये इसके लिए ठीक है रिपोर्टिंग के लिए और ये, बट अदरवाइज जब तक ये नहीं आता है कि जेन्युइनली कि सबूत नहीं आता है तब तक ये बोलना भी गलत होगा कि शिंदे या पलांडे पैसे लेते हैं. किसी की भी वो ड्यूटी है. पलांडे ही इज प्राइवेट सेक्रेटरी, ही इज एन एडिशनल कलेक्टर, वो अभी नॉमिनेशन होता था. देशमुख साहब का वजन था, क्या उन्हें पता था, नहीं पता था क्या? देखिए, ऐसा है कि जब पैसे ही नहीं लिए गए हैं तो पता होने का ना होने का सवाल ही नहीं आता है. सर चला पैसे घेतले नाही. सर महत्वाचा मुद्दा आहे. परमबीर सिंग यांनी जो काही 100 कोटीचा आरोप केलाय, तुम्ही म्हणता की अनिल देशमुख यांनी पैसे दिला त्यांचा बंद आहे. पण सर हा एवढा एका पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने
आरोप केलेला आहे सर, याच्यावरती पुरेपूर खुलासा का झाला नाही आतापर्यंत? आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी किंवा तुम्ही defamation टाकण्यासाठी तुम्ही का नाही टाकली तुम्ही 3 महिने, त्यांनी जवळजवळ 27 मार्चला त्यांनी आरोप केला, आता जवळजवळ 4 महिने झाले आणि देशमुख यांनी खोटं असं तरी का ते कोर्टात गेले नाही? असं आहे की डिफेमेशनचा सूट ॲक्च्युली एकदा बनवलेलाही हे होता, पण त्याच्यानंतर सबसिक्वेंटली इमिजिएट जे काय हे सगळ्या हे होत गेल्या, तर पहिल्यांदा तर त्यांना त्यांचा डिफेन्स तयार करणं हे महत्त्वाचं झालेलं होतं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये मग ते थोडंसं मागेही हे राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट, परमबीर सिंगांचे जे काय आरोप आहेत 100 कोटीचे, हे ॲब्झल्युटली खोटे आहेत. तुम्ही जर त्यांच्या नुसत्या डेटलाईन्स बघितल्या तर डेटलाईनमध्ये लक्षात येईल की सगळं ट्रान्सफर झाल्यानंतर परमबीर सिंगांना 16 किंवा 17 तारखेलाच त्यांची 17ला ट्रान्सफर झाली, त्याच्या आधी त्यांना 1 दिवस आधी कळालेलं होतं आणि ते सगळं सबसिक्वेंटली 20 तारखेला पत्र येतात. एक सिंपल प्रश्न आहे जो माननीय हायकोर्टही इतक्या वेळेस विचारत आहे की तुम्ही महिनाभर शांत का बसून राहिले? 30 आणि 35 वर्षे सर्व्हिस केल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल ऑफेन्स होतोय तर तुम्ही पहिल्यांदा जाऊन रजिस्टर करायला पाहिजे. मुंबई साहब, मैं एक सवाल आपसे जानना चाहूंगा. बेसिकली 2 छोटे से सवाल हैं. एक तो ये कि कुछ बाग ओनर्स का जो स्टेटमेंट रिकॉर्ड किया गया तो उन्होंने ये बोला कि सचिन वाजे ने उनसे ये बोल के पैसे लिए थे कि नंबर 1 को पैसे देने हैं. सोर्सेस का कहना है, इन्फॉर्मर्स कहते हैं कि नंबर 1 जो है वो मुंबई के नेटवर्क में सीपी को कहा जाता है, लेकिन उसका इंटरप्रिटेशन ईडी बताएगी वो अनिल देशमुख है. इस पर आपका क्या कहना है? नंबर 2 ये कि इसके पहले जब मुंबई क्राइम ब्रांच ने एक इन्वेस्टिगेशन की तो उसमें डीसीपी भुजबल और पाटिल ने अपने स्टेटमेंट में रिट्रैक्ट किया था और जो सचिन वाजे की जो क्लेम्स थे उसको डिनाई किया था, लेकिन जो उनका ईडी में स्टेटमेंट है वो उससे बिल्कुल अलग है. इस पर आप क्या कहते हैं? देखिए, ये पहला जो आपका ये सवाल था कि ये ईडी में एक कहना, सीबीआई में एक कहना, ये नेचुरली ये सब अभी उनको ही मालूम है कि ये स्टेटमेंट्स क्या है, रियल फैक्ट्स क्या है, दैट इज़ विद द इन्वेस्टिगेटिंग एजेंसी. ये हमको किसी को तो मालूम होता नहीं है. एज फार एज आपका जो पहले का सवाल था कि लोकल पार्लेंस में क्या कहा जाता है, तो ऑफकोर्स मैं तो अभी फोर्स में नहीं हूँ, बट जहाँ जो जितना कम से कम सबको मालूम है एज कॉमन पर्सन, लोकल पार्लेंस में नंबर 1 इज सपोज टू बी द नंबर 1 ऑफ दैट फोर्स, सो इट हैज़ टू बी द सीपी. अदरवाइज अगर आप गवर्नमेंट में जाएंगे, गवर्नमेंट में आप बोलेंगे नंबर 1, से आप सेंट्रल गवर्नमेंट में जाएंगे नंबर 1 बोलेंगे तो प्राइम मिनिस्टर होता है. स्टेट गवर्नमेंट में आएंगे नंबर 1 बोलेंगे चीफ मिनिस्टर होता है. आप डिस्ट्रिक्ट में जाएंगे तो सुप्रिटेंडेंट ऑफ पुलिस बिकम्स नंबर 1. सिमिलरली इट इज़ अ नेचुरल कोरोलरी कि नंबर 1 अगर उस फोर्स में किसी को कहा जाता है, व्हाई वुड ही गो आउट ऑफ कॉन्टेक्स्ट एंड से नंबर 1 टू द HM? Isn't it out of context? It has to be the chief of that force. Thank you. Thank you.